नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण पाहूया व्याकरण घटक काळ. मराठीमध्ये जसं शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विभक्ती, विरामचिन्हे हे जसे व्याकरणाचे घटक आहेत, तसाच अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे काळ. काळ विचार असं त्याला म्हणतात. क्रियापदावरून जसे क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो ना, त्यास काळ असे म्हणतात. ही झाली काळाची व्याख्या. आता बघा, वाक्यातील क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, बरोबर. क्रियापदावरून क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यालाच काळ असं म्हणतात. या काळावरूनच आपल्याला क्रिया घडली किंवा घडत आहे किंवा घडणार आहे याचा बोध होतो. म्हणूनच काळावरून क्रिया घडली, घडत आहे, घडेल याचा बोध होतो. त्यावरूनच काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स असं म्हणतात. इंग्लिशमध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आता आपण पहिल्यांदा वर्तमान काळ म्हणजे काय किंवा वर्तमान काळाची व्याख्या आणि त्याची उदाहरणे बघूया. ठीक आहे. वर्तमान काळ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते आहे. बघा, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते आहे हे आपल्याला समजते तेव्हा वर्तमान काळ होतो. उदाहरणार्थ, मी अभ्यास करतो, मी अभ्यास करतो, मी निबंध लिहितो. ठीक आहे, समजलं. त्याचप्रमाणे भूतकाळ. भूतकाळ काय, तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडून गेली असेल किंवा क्रियापूर्वी घडली असेल तर तेव्हा भूतकाळ होतो. उदाहरणार्थ, मी अभ्यास केला, मी निबंध लिहिला. ठीक आहे. आणि याचप्रमाणे भविष्यकाळ सुद्धा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल हे लक्षात येते तेव्हा भविष्यकाळ होतो. उदाहरणार्थ, मी अभ्यास करीन, मी निबंध लिहीन. ठीक आहे. प्रत्येकी 2-2 उदाहरणं दिलेली आहेत. यानंतर वर्कशीटमध्ये मी भरपूर उदाहरणं तुम्हाला देणार आहे. कळालं का तुम्हाला इथपर्यंत? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. क्रिया आता घडते तेव्हा वर्तमान काळ, क्रिया पूर्वी घडली तेव्हा भूतकाळ आणि क्रिया पुढे घडेल तेव्हा भविष्यकाळ. या 3 काळांचे उपप्रकार सुद्धा आहेत मित्रांनो. आपण आता त्याचे एक एक उपप्रकार बघूया. ठीक आहे. वर्तमान काळाप्रमाणेच भूतकाळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रियापूर्वी घडली हे समजते तेव्हा तो भूतकाळ असतो. मी अभ्यास केला, मी निबंध लिहिला, मीनाने पोथी वाचली. ठीक आहे. पहा, मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते. वर्तमान काळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे हे समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, मी अभ्यास करतो, राम शाळेत जातो, मीना पोथी वाचते. ठीक आहे.
पहा, वर्तमान काळ आणि भूतकाळाप्रमाणेच भविष्यकाळाची व्याख्या. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल याचा जो बोध होतो तेव्हा तो भविष्यकाळ असतो. मी अभ्यास करेन, मीना पोथी वाचेल, राम शाळेत जाईल, क्रिया अजून भविष्यकाळात. बरोबर समजले का? आता आपण उपप्रकार बघायचे का मग? ठीक आहे. चला तर मग आपण पाहूया काळाचे उपप्रकार. अगदी सुरुवातीला वर्तमान काळ बघू. वर्तमान काळाचे उपप्रकार: अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. अगदी याप्रमाणेच भूतकाळाचे सुद्धा उपप्रकार आहेत. अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ. अगदी याचप्रमाणे भविष्यकाळाचे सुद्धा 3 उपप्रकार आहेत: अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ. तर आपण सुरुवातीला वर्तमान काळ त्याचे उपप्रकार बघूया. अपूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. क्रिया वर्तमान काळात चालू आहे असे समजते तेव्हा अपूर्ण वर्तमान काळ होतो. वर्तमान काळात क्रिया चालू आहे म्हणजे क्रिया संपलेली नाहीये, चालू आहे आणि तेही वर्तमान काळात, म्हणून तेव्हा अपूर्ण वर्तमान काळ होतो. मी निबंध लिहित आहे. माझा निबंध लिहून पूर्ण झालाय का? नाही, मी निबंध लिहित आहे. गुरुजी वर्गात शिकवीत आहेत. मीना पोथी वाचत आहे. म्हणजे मीनाची पोथी वाचून झाली का इथे? नाही. गुरुजींचं वर्गात शिकवणं झालंय का? नाही, ते शिकवीत आहेत. म्हणजेच वर्तमान काळामध्ये क्रिया अपूर्ण आहे, अजून चालूच आहे. समजलं? प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. क्रिया वर्तमान काळात चालू आहे असे समजते तेव्हा अपूर्ण वर्तमान काळ असतो. चला तर मग आपण आता वर्तमान काळाचा दुसरा उपप्रकार बघूया. पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया नुकतीच संपली आहे असे समजते तेव्हा पूर्ण वर्तमान काळ असतो. क्रिया वर्तमान काळातच पण पूर्ण झाली आहे, नुकतीच, जस्ट, म्हणून आपण त्याला पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. गुरुजींनी वर्गात शिकवले आहे म्हणजे आत्ताच शिकवले, जस्ट शिकवून झालंय त्यांचं, म्हणून. मीनाने पोथी वाचली आहे. मीनाची पोथी वाचून आत्ताच संपलीये. मी निबंध लिहिला आहे. पहा, आहे हा शब्द पुढे येतो मोस्टली, त्यामुळे आपल्याला ओळखता येतं की पूर्ण वर्तमान काळ आहे. ठीक आहे, समजते का? क्रियापदाच्या रूपावरून क्रिया नुकतीच संपली आहे असे समजते तेव्हा तो पूर्ण वर्तमान काळ असतो. आता आपण वर्तमान काळाचा तिसरा उपप्रकार रीती वर्तमान काळ बघूया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एखादी क्रिया वर्तमान काळात सतत करत असल्याची रीत समजली तर त्यास रीती वर्तमान काळ म्हणतात. एखादी क्रिया वर्तमान काळात सतत करत असल्याची रीत समजली तर त्यास रीती वर्तमान काळ असे म्हणतात. रीत म्हणजे पद्धत.
कर्ता, वाक्यातील कर्ता जो काही क्रिया करतो ती क्रिया एकदाच नाही तर ती क्रिया सातत्याने होत असते. मग ज्या काळामध्ये ती होते त्याप्रमाणे तो रीतिकाळ ठरतो. वर्तमान काळात कर्त्याची सतत करण्याची रीत समजली तर रीती वर्तमान काळ. भूतकाळात कर्त्याची सतत क्रिया करण्याची रीत समजली तर भूतकाळ. अशा पद्धतीने. ठीक आहे. एखादी क्रिया वर्तमान काळात सतत करत असल्याची रीत पद्धत समजली तर त्यास रीती वर्तमान काळ म्हणतात. गुरुजी वर्गात शिकवत असतात. शिकवत म्हणजे एकदा शिकवून होतो का त्यांचं? नाही. ही प्रक्रिया, ही प्रोसेस नेहमीसाठीच आहे. म्हणून गुरुजी वर्गात शिकवत असतात. मीना पोथी वाचत असते. जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा ती वाचत असते. बरोबर. म्हणून मीना पोथी वाचत असते. मी निबंध लिहित असतो. मी निबंध लिहित असतो. जेव्हा रिकामा वेळ असेल, लेखन करण्याची आवड असेल, निबंध त्यात लिहायला आवडत असेल तर निबंध लिहित जातो. म्हणजेच सतत करण्याची ती रीत आहे. म्हणून मी निबंध लिहित असतो असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. एखादी क्रिया वर्तमान काळात सतत करत असल्याची रीत समजली तर त्यास रीती वर्तमान काळ असं म्हणतात.